नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। आजचा आपला हा समाज कितीही प्रगत असला तरीही अनेक माणसांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरसट विचार आजही तग धरून आहेत। कोणी म्हणतं प्रेमाला भाषा नसते, कोणी म्हणतं प्रेम आंधळं असतं, कोणी म्हणतं प्रेम भेदभाव करत नाही, तर कोणी म्हणतं प्रेम कोणाच्याही बापाला घाबरत नाही। अजूनही अनेक लोक प्रेमाला कॅटेगरी, लायकी, जातपात याच परिमाणामध्ये मोजत असतात। मात्र कठीण परिस्थितीतून ताऊन सुलाखून बाहेर पडणाऱ्या खऱ्या प्रेमाला जर कोणी डिवचलं तर काय होतं, चला पाहूया। हॅलो, उद्या कोर्टाची शेवटची सुनावणी आहे। मी येणार नाहीये। आता आपण आहोत कालिंदीच्या घरासमोर। या गाजलेल्या केस बद्दल कालिंदीने आजपर्यंत मीडियाला कोणतेही स्टेटमेंट दिलं नाहीये, पण आता लगेच कोर्टाचा निर्णय येणार आहे आणि ह्या निर्णयावर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। आज तरी कालिंदी ह्या निकालानंतर आपलं मत जनतेसमोर मांडेल का, पाहूयात। मी ओमकार, कॅमेरामन आशिष सोबत, धमाका न्यूज। खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कालिंदी आणि कमलच्या केसचा निकाल सुनावताना कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे। मॅडम, कोर्टाचा अंतिम निर्णय आलेला आहे। आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे। तुम्हाला न्याय मिळालाय? नाही, अजूनही नाही। मला माझ्या गुन्हेगाराला फाशीवर चढताना बघायचं। तर याला दिमडी म्हणतात। माझे पणजोबा, माझे बाबा हे वाचून काही पैसे कमवायचे आणि उदरनिर्वाह करायचे आमचा। पण माझ्या बाबांचं एक स्वप्न होतं की मी खूप खूप शिकावं आणि नोकरी करावी। हे सगळं जात, परंपरा या सगळ्याच्या दलदलीतून बाहेर पडून माझ्या कुटुंबालाही यातून बाहेर काढावं। सो हिअर आय एम। आज कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं जॉबसाठी सिलेक्शन झालं। सगळं अगदी मनासारखं घडतंय ना? असं बोलू नकोस, नजर लागू शकते। काही बोलू नकोस। लग्न कधी करणार आहेस हे सांग। माझ्या आईचा तर होकार आहे। काय? आणि हे तू मला आज सांगतोस? हो, ऍक्च्युली तिला तू खूप आवडलीस। खरंच? हो, पण आपली कास्ट वेगळी आहे, सो जरा ती घाबरली। तुझ्या बाबांसमोर मी काय म्हणून उभा राहणार होतो ना। पण आता माझ्या आईला पण काही प्रॉब्लेम नाही आहे आणि माझा जॉब पण कंपनीमध्ये व्यवस्थित सुरू होणार। सो आता तुझ्या घरी काय करायचं ते बघावं लागेल। माझ्या घरच्यांचं तू माझ्यावर सोड। मी आत्ताच सांगू आपल्याबद्दल? नाही नाही, नको, आत्ता नको। अगं ॲक्च्युली आत्ताच माझा जॉब सुरू झाला आहे ना, जरा सेटल होऊ दे। तुझ्यासाठी काही पण।
काका तुम्ही कसे आहात? आयुष्यमान भव. अमेरिकेवरून कधी आलात आणि सूरज कुठे आहे? मी इथे हाय सूरज, कसा आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. किती वर्षांनी भेटतोय आपण. बाहेर गेल्यापासून विसरलायस हा बेस्ट फ्रेंडला? अजिबात नाही. हा, पण गेल्या 2 वर्षात तुला कॉन्टॅक्ट केला नाही कारण मला बघायचं होतं की माझी बेस्ट फ्रेंड मला मिस करते की नाही. अच्छा, मग काय वाटतं तुला? हेच की गेल्या 2 वर्षात मी जितकं तुला मिस केलंय तितकंच तू देखील केलं असणार. बरोबर. आणि म्हणूनच तुमची एवढी घट्ट मैत्री बघितल्यानंतर तुझ्या बाबांनी आणि मी एक निर्णय घेतलाय तुमच्या बाबत. बेटा कालिंदी, तुम्ही दोघे बालपणीचे जीवलग मित्र आहात आणि एकमेकाला चांगलं ओळखताही, म्हणून असं ठरवलं. म्हणून आता तू आमच्या घरची सून होणार आहेस, म्हणजे सूरजची बायको. अरे ठोंब्यासारखा बघत का उभा आहेस? सासरे बुवांच्या पाया पड चल. अरे असू दे तिथे राहा. वाटत तुला? मारताय काय तिला? काय करू मग? पूजा करू तिची? बाबा, माझं आणि कमलचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कोण कुठला दुसऱ्या जातीचा तो आपल्या समोर उभा राहायची लायकी आहे का त्याची? काय फरक पडतो वेगळ्या जातीचा असला तर? तोही मुलात जन्माला घालतो ना. त्याचं रक्त काही पिवळं असतं, लालच असतं ना. लोक शेण घालतील तोंडात. बाबा, माझं एकदा ऐकून तरी काय घ्या. ऐकायचं नाही मला. अहो, बाबा. सांगितलं ते फायनल. अहो बाबा, पण आई तू थांब. अहो ऐका तरी माझं. अहो मी काय म्हणते, हे वळण लावलंस तू पोरीला? चांगलं सांगत होतो वेळीच लग्न लावून टाकूया म्हणून, पण नाही. शिकू द्या म्हणे मुलीला हे गुण उधळायला. सर्जेरावांना सांगून लग्न लवकर उरकावं लागणार. अहो पण निदान ती काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. काय हरकत आहे? तुझ्यामुळे झालंय सगळं. लावून ठेवलंस तिला. अहो आईला का मारताय? तिला फक्त मारलाय, तुझा ना जीव घेणार. तू लक्षात ठेव, सुरक्षित लग्न होणार तुझं, आणि तेही 2 दिवसात. काही झालं तरी मी कमलशीच लग्न करणार. बाबा, बाबा, कशी ऐकत? बाबा ऐका ना. बाबा ऐकून तरी घ्या. काय तू करते? बाजूला हो. 2 दिवस तिला उपाशी ठेव, म्हणजे बरोबर अक्कल येईल. घराच्या बाहेर पाऊल टाकता कामा नये तिने, लक्षात ठेव. ठेवा मला उपाशी, काही करा, पण मी फक्त कमलशीच लग्न करणार. आई कुठे गेली होतीस? मी भाजी आणायला गेले होते. दार उघडं ठेवून? अगं शेजारी जायचं म्हटलं तरी तू लॉक लावून जातेस. आणि मी भाजी आणली ना काल ऑफिसमधून येताना. मला वेगळी भाजी खावीशी वाटली रे, म्हणून आणायला गेले होते. वेगळी भाजी म्हणजे काय? कमल, काय झालं बा? ये बस आधी. शांत. काय झालंय कालिंदी? जरा थांबशील, तिला पाणी पिऊ दे, शांत होऊ दे, मग काय ते प्रश्न विचार. ठीक आहे. हे दे. सावकाश. सावकाश. काय झालंय कालिंदी? कमल, आपण आज आत्ताच्या आता लग्न करतो. पळून गेली म्हणजे कशी पळून गेली? तुला सांगितलं होतं ना तिच्यावर लक्ष ठेवायला. सांगितलं होतं ना. खूप समजावलं. झाडालाच कीड असेल तर चांगल्या फळाची अपेक्षा तरी कशी करणार म्हणा. हे बघा, उठा. बघा तुमच्या मुलीचे प्रताप. सगळ्या घराण्याची अब्रू धुळीला मिळवली.
अशा मुलीचं ना जीव घ्यायला पाहिजे, जीवन काढायला पाहिजे तिला. लहानपणापासून आवडते ती मला. आजवर कालिंदी शिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार केला नाही मी. लहानपणी भातुकलीच्या खेळामध्ये ती आणि मी दोघं नवरा बायको असायचो. प्रत्येक खेळात ती माझी पार्टनर असायची. आणि आज त्या 1.5 दमडीच्या माणसासोबत संसार थाटलाय तिने. सांग फक्त भावा, आताच टोकू का त्याला? नाही, आता नाही. वेळ आणि जागा मी सांगेन ते. हरामखोर, दिसत नाही का? कमल जाऊ दे. तुला लागलं नाही ना? नाही लागलंय. तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. कमल, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना, मग विचारतेस काय तू? एक नंतर कर. अगं तू काय करतेस? तो बाहेर आला, एकदा बोलून घे ना त्याच्याशी. आपल्याच लोकांशी कशाला वैर घ्यायचंय रे? आई, तो बाहेर उभा आहे हे तुला कसं कळलं? त्याने मला फोन करून सांगितलं. म्हणजे तुम्ही अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहात? मग काय करू? हे असंच सुरू ठेवायचंय का आयुष्यभर? आई, तुला असल्या लोकांची भीती वाटत नाही का? कमल रे, आजकाल तुला कालिंदी शिवाय दुसरं काही दिसत नाही. तू काय बोलतेस आई? तुला कळतंय का? हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की हे सगळं मिटवूयात आपण एकदा. काय झालं कमल? आई, काही प्रॉब्लेम आहे का? अगं काही प्रॉब्लेम काही नाही आहे. तू आज जा ना, आराम कर ना. काय झालं आई? मला सांगा ना, मी पण आता घरातलीच आहे. कालिंदी, अगं तुला सगळंच कळणं गरजेचं नाहीये ना बाळा? आलीच. अहो आई, कमल काय झालंय? अगं काही नाही, तिला ॲक्च्युली काळजी वाटते ना माझी, म्हणून टेन्शन घेते कधी कधी. बाकी काही नाही. हां, इथून कालिंदी आणि कमलचं आयुष्यच बदलणार होतं. त्यांनी रंगवलेलं सुखी आयुष्याचं स्वप्न धुळीला मिळणार होतं. दुसरीकडे कालिंदीवर लहानपणीपासून प्रेम करणारा सूरज, ज्यांना आधीपासून हे गृहीत धरलं होतं की कालिंदी ही आपलीच आहे. पण जेव्हा कालिंदी समोर त्याचा प्रस्ताव आला आणि तिने तो धुडकावला, तेव्हा सूरजचा इगो दुखावला. कालिंदीनं उचललेल्या या पावलामुळे फक्त 2च व्यक्ती दुखावल्या गेल्या नाहीत, तर अजून एक व्यक्ती दुखावली गेली. दिगंबर भाऊजी, 2 महिने झाले घरात ना मुलगी पळून गेली आहे. साधा फोन करून कळवता म्हणत नाही ना तुला? दादा कळवणारच होतो तुला. बांगड्या घे आणि घालून बस घरात. अरे घरात ना पोरगी पळून गेली आहे आणि कळवणारच होतो म्हणे. दादा, सरिताला सांगितलं होतं तिच्यावर लक्ष ठेव म्हणून. तू काय करत होतास मग? आपली मुलगी दुसऱ्या जातीच्या पोराबरोबर लफडं करते, टांगड्या का नाही तोडल्या तिच्या तू? हा, जे काय करायचं नाही ते आता मी करीन. हेच सांगाल तुझ्याकडे आलो होतो. अरे दादा, अरे ऐक तर दादा. सावकाश. हो, कालिंदी, थँक्यू. कशासाठी? तू माझ्या आयुष्यात आली ना, त्यासाठी. यु नो, मी बाबा होणार आहे. अगं, आय फील सो लकी टुडे. मी सुद्धा स्वतःला खूप लकी समजते.
की तू माझ्या आयुष्यात आलास. कालिंदी, तुला आनंदी ठेवण्यासाठी मी काही करू शकतो. खुश राहा माझ्या बरोबर. ए बघ, कॅब वाल्याचा फोन येतो. आलोच. कालिंदी, सावकाश. कालिंदी, तीन राऊंड फायर झाले. अच्छा. तिन्ही बुलेट बॉडीमध्येच आहे. एका बुलेटमुळे हार्ट डॅमेज झालाय, त्यामुळे त्याचा जागेवरच जीव गेला. वाचण्याचा काही चान्स नव्हता. ठीक आहे, थँक्यू डॉक्टर. मॅडम, तुम्ही गजानन सामंतने मारले माझ्या नवऱ्याला. रिकामे, जरा तिकडे थांबा. याला ज्याने मारलं त्याने कदाचित इथून गोळ्या झाडल्या असतील आणि तो असा पडला असेल. सर, राणे, विक्टिमचं नाव कमल काळे आहे. ऑन द स्पॉट डेथ झाली. सर, त्याची बायको कालिंदी काळे 2 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. ते हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी आले होते. बाहेर येत असताना एका माणसाने त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. ओके, पण मग ज्याने गोळ्या झाडल्या त्याला कालिंदीने पाहिलं का? नाही सर, त्याचा चेहरा कव्हर होता, हेल्मेट घातलं होतं. या कालिंदीचं कोणावर संशय? गजानन सामंतचं नाव घेतलंय तिने. म्हणजे ते बिल्डर? हो सर, कालिंदी त्यांचीच मुलगी. ओके. गजानन सामंत? हो, बोला, मीच. कालिंदी तुमची मुलगी, तिचा नवरा कमल काळे, याचा आज सकाळी 11 वाजता खून झालाय. ही गोष्ट तुम्हाला माहित असेलच. आज सकाळी 11च्या दरम्यान तुम्ही कुठे होतात? कसं आहे ना जाधव साहेब, मी एक बिल्डर आहे आणि कामानिमित्त मला सारख्या मीटिंग असतात. आजही मी नवीन प्रोजेक्टच्या मीटिंगसाठीच बाहेर गेलो होतो. आत्ताच येतो. आणि हो, त्याचे जर पुरावे तुम्हाला हवे असतील तर त्या ऑफिसचं CCTV फुटेज तुम्ही चेक करा. हां, आणखी एक, आज माझा एक जुना मित्रही भेटला होता. त्याच्याबरोबर सेल्फी पण काढले, दाखवतो तुम्हाला. हे बघा, एवढा पुरावा पुरेसा आहे ना? सामंत साहेब, तुमच्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं याचा राग तुम्हाला असेलच ना? आणि आता तर ती प्रेग्नंट सुद्धा होती. का? तुमची मुलगी कालिंदी 2 महिन्यांची प्रेग्नेंट होती. हॉस्पिटलमधून बाहेर येताना कमल काळेंवरती गोळी झाडण्यात आली. हे बघा, मुलगी दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर पळून गेली ना तर कुठल्याही बापाला राग येणारच ना. आणि त्याच रागाच्या भरात तुम्ही कमलला संपवून टाकलं. हो, मीच मारलंय कमलला. पुरावा कुठे आहे? आता आम्ही पुराव्यासहितच येऊ. तोपर्यंत हे शहर सोडून कुठेही जाऊ नका. जमणार नाही. मला कामानिमित्त बाहेर जावं लागतं आणि माझ्या मीटिंग्ज असतात. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी येऊन भेटेन तुम्हाला. चला. भावा, आता फोटोत नाही बघायचं वहिनीला, असं समोर बसून डोळ्यात डोळे घालून बघायचं. काय पक्या, आधीच डोकं खराब आहे, उगाच फालतू बोलून पिडू नकोस. काय झालं सांगशील? तुझ्या रस्त्यावरचा काटा आहे ना, कायमचा. कमल नक्की? अरे हो यार, कमल खरंच गेला? हो. म्हणजे कालिंदी कायमची माझी होणार? म्हणजे कालिंदी आणि माझं लग्न होणार? हो यार, हो. म्हणजे आता माझं आणि कालिंदीचं लग्न होणार? हो. 3 cheers for कालिंदी.
सर, हा कमल काळेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. त्याच्या हार्टमध्ये गोळी घुसल्यामुळे एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची वेळ सकाळी 11 वाजता. सर, आणि हे गजानन सामंत यांचे कॉल रेकॉर्ड. सर, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळी काळेंवर हल्ला झाला त्यावेळी हे सर्जेराव पाटील नावाच्या मित्राच्या ऑफिसवरती होते. त्या ऑफिसमधलं CCTV फुटेज मी चेक केलं, ते बरोबर बोलतात, ऑफिसमध्येच होते. सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी खून झाला त्याच्या आदल्या रात्री कालिंदी आणि गजानन यांच्यामध्ये 2-3 मिनिटांचं संभाषण झालंय. जर काय संभाषण झालं ते आपल्याला कालिंदीच सांगेल. आणि ज्या पद्धतीने गजानन आपल्याला तिथे असल्याचे पुरावे दाखवत होता, म्हणजे त्याने काढलेले सेल्फी वगैरे, त्यावरून तरी असं वाटतंय की या गजाननला आधीच माहित होतं की पोलीस चौकशी करणार, म्हणून त्याने पूर्वतयारी करून ठेवली होती. सर हे CCTV फुटेज आणले. राणे, ज्या पद्धतीने बाईकवरून एवढ्या जवळून गोळ्या झाडण्यात आल्यात, त्यावरून तरी असं वाटतंय की हे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट किलरचं काम असणार. तुम्ही हिस्ट्री शीटर्सची लिस्ट काढा आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड्स गजानन बरोबर टॅली करून बघा. सर, काय करताय आई? कमलच्या फोटोला हार घालते, दिवा लावते, तेव्हा माझ्या कमलच्या आत्म्याला शांती लाभू दे. नाही, जोपर्यंत कमलच्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत कमलच्या फोटोला हार घालायचा नाही किंवा त्याच्यासमोर दिवाही लावायचा नाही. अगं कालिंदी, कालिंदी, तुमचं मिस्टर कमल यांचा खून तुमच्या वडिलांनी केलाय असं तुम्ही ठामपणे सांगताय, म्हणजे तसं स्टेटमेंट सुद्धा दिलंय. म्हणजे असं काही घडलं होतं का? हो सर, कमल दुसऱ्या जातीचा म्हणून त्यांना कमलचा खूप तिरस्कार होता आणि त्याचमुळे आमच्या लग्नासाठी तीव्र विरोध सुद्धा. मी पळून जाऊन लग्न केलं, त्यानंतर त्यांचा राग अजूनच वाढला. लग्नानंतर मी एकदा आईला भेटायला गेले होते तिकडे, तर बाबांनी मला दारातच अडवलं. म्हणाले ते घर कायमचं सोडून आली असशील तरच या घरात पाऊल टाक. मी परत कधीच नाही गेले तिकडे. सर, कमलचा खून झाला त्याच्या आदल्या रात्री मला बाबांचा फोन आला होता. बाबांचा फोन? हॅलो, हे बघ, तू कशी आहेस हे विचारायला फोन केलेला नाही मी तुला. तुला शेवटची वॉर्निंग देतोय, आताच्या आता ते घर सोडून ह्या घरी नाही आलीस तर तुझ्या त्या कमलला जिवंत सोडणार नाही मी. मला पूर्णपणे खात्री आहे सर, बाबांनीच हे सगळं घडवून आणलं. आम्ही त्यांची चौकशी करतच आहोत. बरं, तुम्हाला यांच्या व्यतिरिक्त अजून कोणावर संशय? माझे काका दिगंबर सामंत. दिगंबर सामंत? त्या दिवशी ते घरी आले होते. एक्सक्यूज मी. काका, एक मिनिट, कोण तुम्ही? लाज नाही वाटत तुला दुसऱ्या जातीच्या पोरांबरोबर तोंड काळ करायला? चल काका, चल. ए, काका, सोड. ए, तुला नंतर बघतो, आधी याचा माज उतरवतो. माझ्या मुलाला सोडा. ए, चल. सोडा माझ्या मुलाला. नाही. सोडा माझ्या मुलाला. सोडा ना. काका, कमल माझा नवरा आहे. यापुढे त्याला
किंवा माझ्या फॅमिलीला कोणालाही त्रास देण्याचा किंवा धमकवण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. चांगलं नाही करत आहेस. तुम्ही हॉस्पिटलला जाणार आहात हे अजून कोणाकोणाला माहित होतं? मला, कमलला आणि सासूबाईंना. ठीक आहे, तुम्ही दिगंबर सामंत यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा पत्ता द्या. हो. रिकामे? हा नंबर आहे सर. ठीक आहे. बरं, अजून तुम्हाला काही छोट्यातली छोटी गोष्ट आठवली तर प्लीज आम्हाला कळवा. सर, मला कमलच्या गुन्हेगाराला फासावर चढताना बघायचंय, मग तो कोणीही असो. काळजी घ्या. चला. आणि दिगंबर यांच्याकडून कदाचित कॉन्ट्रॅक्ट किलर. या कमलच्या घराच्या आणि ऑफिसच्या आजूबाजूचे जेवढे सीसीटीव्ही आहेत त्यांचं फुटेज चेक करा. काही डाऊटफुल सापडतं का बघा. सर, ते दिगंबर सामंत आले. पाठवा. हो सर. दुःख झालं साहेब, खूप दुःख झालं. नाही म्हणजे त्या पोऱ्या मेल्याचं नाही, आमच्या ऐवजी त्याला दुसऱ्याने खपवलं याचं लई दुःख झालं. दिगंबर साहेब, तुम्ही यावेळी आत्ता पोलीस स्टेशनमध्ये आहात हे विसरू नका. आणि हे असं गोल गोल फिरून बोलून तुम्ही निर्दोष आहात हे नक्कीच सिद्ध होत नाही. नाही, पण तुम्ही इथे बोलवून मला सिद्ध करण्याची काही गरजच नव्हती ना. काय, ज्या दिवशी हे सत्कार्य घडलं त्या दिवशी फलटणमध्ये आम्ही एका लग्नाला हजेरी लावायला गेलो होतो ना. तुम्हा सामंत बंधूंची कमाल आहे. म्हणजे आम्ही कुठलाही प्रश्न न विचारता गुन्हा घडलेल्या टायमिंगचा तुम्ही चोख पुरावा देताय. ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही आता येऊ शकता. पण आम्ही जेव्हा बोलवू तेव्हा इथे हजेरी लावायला नक्की या. या. राणे सर, यांचा सुद्धा सीडीआर चेक करा आणि त्या गजाननच्या मागे आपला खबरी लावा. सर. तूच मारलेस ना माझ्या कमलला. पोलिसांसमोरचं आव्हान वाढतच चाललं होतं. कमलच्या खुनामागे असणाऱ्या संशयितांमध्ये कालिंदीचे वडील गजानन सामंत, तिचे काका दिगंबर सामंत यांच्या बरोबरच आणखीन 2 नावं समोर येणार होती. पोलिसांनी आपल्या खबरी टीमला सक्रिय करून सुरेशची माहिती काढली आणि कमलच्या आयुष्यातलं अजून एक रहस्य समोर आलं जे कालिंदीलाही माहिती नव्हतं. कमलच्या खुनामुळे नक्की कोणाचा फायदा होणार ही महत्वाची बाब ओळखून पोलिसांनी गुन्हेगारासाठी सापळा रचायला सुद्धा सुरुवात केली होती. सर एक क्वेश्चन. सर, कमल कालिंदी केस बद्दल तुम्ही काय सांगाल? कमलचा खून कोणी केला असेल? आणि आम्हाला असं कळलंय की या केसच्या संदर्भात तुम्ही कालिंदीच्या घरच्यांची चौकशी करताय. राणे, हे बघा, आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ते पूर्ण झालं की आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट मीडियाला देऊच. बाजूला बाजूला बाजूला. सर एक प्रश्न. सर, एक प्रश्न. राणे, सर, या मीडियावाल्यांना कोण खबर देताना तेच कळत नाही. कालिंदी मॅम, तुमच्या पतीचा म्हणजे कमलचा खून कोणी केला असेल? मॅम प्लीज सांगा, मॅडम, कारण पोलिसही प्लीज काहीच सांगा. सांगत नाहीत. किंवा तुमच्याकडून जनतेला जाणून घेऊ द्या की तुमच्या पती. कोण असेल आम्हाला की- जाऊ द्या, एकटा सोडा. मॅडम मॅडम, तरी तुम्ही बोला. जर नाही तुम्ही सांगितलं तर बोलला जनतेला नाही जनतेला कळणार. कसं कळू देणार? एवढी मॅडम, काय झालंय? महिने. मॅडम प्लीज मॅडम, सांगा. प्लीज सांगा, मॅडम, मॅडम. काय झालं सर? काही कळलं का कमलच्या गुन्हेगाराविषयी? तेच विचारायला आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय. म्हणजे पद्माजी, तुम्ही सुरेशला शेवटचा कधी भेटला होता? कोण सुरेश? तोच ज्याला तुम्ही गेल्या 15 दिवसात 2-3 वेळा भेटला होता. कोण सुरेश? माझा धाकटा मुलगा, कमलचा भाऊ. आई, अहो मला कसं नाही माहिती याबद्दल काही? कारण सुरेश चोरीमारी, जुगार ह्या सगळ्या मार्गाला लागला होता ज्यामुळे त्याला अटक झाली होती. तेव्हापासून मी आणि कमलने त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडले होते.
आता कुठे असेल हा सुरेश? तो आता एका गॅरेजमध्ये काम करतो. राणे, घेऊन या त्याला. सर. सर, मला सांगायचं काहीतरी, म्हणजे आता जस्ट आठवलं म्हणून. सांगा तुम्ही. सर, साधारण 1.5-2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझं आणि कमलचं जस्ट लग्न झालेलं. आम्ही फिरायला बाहेर पडलेलो. बाईकवरून जात असताना एका 4 व्हीलरचा आम्हाला धक्का लागला. म्हणजे धडक होणार होती, पण ती गाडी बाजूने निघून गेली. हे सगळं कुठे घडलं? हनुमान रोडवर. ठीक. का मारलास? बोल. साहेब खरं सांगतो, मी नाही मारला साहेब. कमल माझा भाऊ होता आणि तो मला घरात घ्यायला तयार नव्हता, म्हणून माझा राग होता सर. पण मी त्याला नाही मारलं साहेब. हा असं कबूल नाही करणार. सर, एक महत्वाची लिंक मिळाली. काय? कमल आणि कालिंदीच्या बाईकला हनुमान रोडवरती ज्या गाडीने कट मारला त्याचं सीसीटीव्ही फुटेज. दाखवा. या गाडीच्या डिटेल्स? सर, पंकज साळवीच्या नावावर ही गाडी रजिस्टर आहे. पंकज साळवी. कमलला का मारलंस? कमल आणि कालिंदी ज्या बाईकने जात होते त्या बाईकला तूच कट मारलास ना? सर सांगतो. सर, कमलच्या बाईकला मी त्या दिवशी उडवणार होतो, पण सूरज भाऊच्या सांगण्यावरून. कोण सूरज? सूरज पाटील, कालिंदीचा बालपणीचा मित्र, ज्याच्या बरोबर तिचं लग्न ठरलं होतं. सूरज पाटील. बोल सूरज. साहेब, कालिंदीवर माझं प्रेम आहे, पण कमलमुळे सगळं बिनसलं. खरं तर कमलला उडवायचाच प्लॅन होता, पण पंकजने कॉल करून सांगितलं की कालिंदी कमलच्या बाईकवर मागे बसली, म्हणून ऐन वेळेला प्लॅन कॅन्सल करावा लागला. प्रेमाची नशा आहे ना तुला? राणे, जोपर्यंत हा कबूल करत नाही त्याची नशा उतरवून काढ. सूरज पाटीलला तुम्ही ओळखता? हो, तो माझा लहानपणीचा मित्र. ज्या दिवशी तुम्ही बाईकवर असताना ज्या गाडीने तुम्हाला ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला ते सगळं या सूरजच्या सांगण्यावर. सूरजने हे सगळं घडवून आणलं. सर प्लीज, काहीही करा, पण कमलच्या गुन्हेगाराला फासावर चढवा. तो फक्त माझा नाही, माझ्या बाळाचा सुद्धा दोषी आहे. साहेब, तो 2 नंबरचा धंदा मी कधीच सोडलाय साहेब. ए, मुद्द्याचं काहीतरी सांग. आता साहेब, मी सांगतोय ते तुमच्या मुद्द्याचं आहे का नाही माहित नाही साहेब, पण 2 दिवसापूर्वी तो गौरव गिरमे टपरीवाला होता. गौरव गिरमे? तो गौरव गिरमे त्या दिवशी टपरीवाला. आणि अरे हो रे, काय रे तुझं सारखे सारखे? आज देतो तुझी उधारी. किती उधारी तुझी? 5,000 ना बेटा, संध्याकाळी देतो. चल ठेव. ए दिन्या, किती तुझी उधारी? 480 रुपये. 480. हे घे, ठेव 500. 20 ठेव तुला. त्याच्यावर लय लोकांची उधारी होती साहेब. उधारी चुकती केली ना, मग त्यात काय? छोटा मोठा चोर साहेब 500चं बंडल ठेवतो, 1000च्या वार्ता करतो, म्हणजे कुठं ना कुठं काय ना काहीतरी ते झिरो असेल ना साहेब. आता कुठे सापडेल हा गौरव गिरमे? साहेब, तो आता नाक्यावरच्या गुत्त्यावर सापडत. बोल. साहेब, मी सुपारी घेतली होती. कितीची सुपारी होती?
40,000 दिले होते भाईने. कोण भाई? असलम भाई साहेब. असलम. असलम, तू गौरवला सुपारी दिलीस हे गौरवनेच कबूल केलंय, पण तुला सुपारी कोणी दिली? सब मारने का सब बता दो सब. वो मुझे असलम कोणाचा माणूस आहे हे आम्हाला आधीपासूनच माहित होता, पण त्याने सर्जेराव पाटलांचं नाव न घेता तुमचं नाव सांगितलं तेव्हा आम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या. आता बोला. साहेब, कालिंदीला आम्ही खूप लाडात वाढवलं. कालिंदीने त्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं आणि तसं करताना तिने माझा जराही विचार केला नाही. आणि या सगळ्यामुळे मला यांच्याकडून शारीरिक मानसिक खूप त्रास सहन करावा लागला. एवढं सगळं होऊ नये ती आई होते ना. मनावर दगड ठेवून मी तिला भेटायला गेले. कालिंदी, बाबांची परवानगी घेऊन आली असेल तर या घरात पाऊल ठेवायचं. कालिंदी, कालिंदी. कालिंदीने माझा अपमान केला. मला सहन नाही झालं सगळं. त्या दिवशी यांच्यासोबत सर्जेराव भाऊजी बसले असताना मी असलमला जाऊन भेटले आणि दिली त्याला 40 लाखाची सुपारी. एका आईपासून तुम्ही एका मुलाला हिरावून घेतलं, एका बायकोपासून तिच्या नवऱ्याला आणि एका तानुल्यापासून त्याच्या बापाचं छत्र. काय गरज होती एवढं करायची? कालिंदी कमल या नावानं ही केस मीडियानं उचलून धरली, कारण अटक झालेल्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची जिद्द कालिंदी आपल्या उराशी बाळगून होती. एकीकडे हा लढा जिंकल्याचं सुख, तर दुसरीकडे आपला नवरा गमावल्याचं दुःख. स्त्री जन्मा, तुला खरोखर सलाम. मी अभिजित खांडकेकर आजच्या या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एखाद्या सनसनाटी केससह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.